आता रोजची कामं बाजूला ठेवा, इकडे पूर्णच्या पूर्ण इकडे बसा. बसा ना. लग्नात कसे बसला होतात? उजव्या अंगाला तुम्ही, डाव्या अंगाला आम्ही. काय पानचटपणा लावलाय? ही असली थेरं आम्हाला चालणार नाही, सांगून ठेवतो. सांगून घ्यावी लागते. आणि थेरं नाही येत, पानचटपणा तर नाहीच नाही. हे बघा, कुंकवाच्या डोरल्याची शपथ घेऊन सांगतोय, आम्ही आता तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते अत्यंत महत्वाचं आहे. न मनाला घडाभर तेल घालायची गरज नाही. तुम्हाला जे काही बोलायचंय ते पटकन बोला. जर ते महत्वाचं नसलं तर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. बाबूजी. आशिष, तर देवा भैरवाच्या कृपेनं, ज्योतिबा अंबाबाईच्या कृपेनं, तुमच्या परमपूज्य बाबूजींच्या कृपेनं, सुजितराव शिवाजीराव ढाले पाटील राहणार आंबेगाव यांचं अपर्णा दाजीबा मोरे राहणार बिबेवाडी बुद्रुक यांच्याशी लग्न होणार आहे. आणि या लग्नाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमचे आशीर्वाद आहेत. हे तुमचं महत्वाचं. याच्या पुढचं महत्वाचं आहे. या लग्नाला तुम्ही पण पाठिंबा द्यायचा, फुल फिल्डिंग लावायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई साहेबांना कन्व्हिन्स करायचं. अति झालं, हसू आलं. वाटलंच होतं आम्हाला तुम्ही हसणार, फार 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 आमचा गळा पकडणार. राजश्री, खाल्लं पिल्लं नाही म्हणून असं शुद्ध गेल्यासारखं बोलताय. कोणी जादू टोना केलाय तुमच्यावर? कोणाची टाप नाही. राजश्री अजितराव ढाले पाटीलला असं काही करायची. आम्ही काय बोलतोय ऐकून तर घ्या एकदा. तुमचं बोलणं ऐकण्यासारखं नाहीये राजश्री. त्या 1.5 दमडी पोरीची शिफारस तुम्ही आमच्या समोर करताय. तुमची ही हिम्मत. अहो, शांत व्हा. तुम्ही आमच्यावर अगदीच ओरडू शकता, तुमचा अधिकारच आहे तो. आम्हीच तुम्हाला तो अधिकार दिला. हे बघा, आम्ही त्या पोरीची शिफारस नाही करत. मग दुसरं काय सुरू आहे तुमचं? आमच्या बंधुराजाच्या प्रेमाची महिमा कळाली म्हणून ही शरणागती? त्यांच्याबद्दल एवढं प्रेम कसं काय उफाळून आलं तुमचं अचानक? त्यांच्या सुखासाठी आम्हाला तुम्ही अशा तडजोडी करायला लावताय. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? अहो, शांत व्हा. ऐकून तर घ्या आमचं. त्यांच्या सुखासाठी नाही, आपल्या सुखासाठी सांगतोय तडजोड करायला. विचार नाही. इतके दिवस तुम्ही आम्हाला सांगायचं लांबचं बघा, लांबचं बघा. आज आम्ही तुम्हाला लांबचं दाखवणार आहोत. सुजा, 176 वेळा सांगून झालंय मला सुजित भाऊजी म्हणायचं. आम्ही तुम्हाला वहिनी साहेब म्हणणार. बोला. का असा वागतोय माझ्याशी? तुझ्या मनात एकदा पण विचार येत नाही का रे माझा? काल तू घरला आलेला, दाजींना भेटला पण माझ्याशी एक शब्द पण नाही बोलला. तुझ्या मनात एकदा पण विचार नाही आला की मला कसं वाटलं असेल?
माझं सोड, दाजींना कसं वाटलं असं? आम्ही असं का वागतो ना ह्याचा विचार तुम्ही करा आता वहिनी साहेब, बरं पडेल. वेळ कमी आपल्याकडं, उगा लांबड लावू नका, मुद्द्याचं बोला. सुजा काय किंवा सुजित भाऊजी काय, काहीही म्हणलं ना तरी एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून माझं प्रेम रत्तीभर पण कमी नाही होणार. मुद्द्याचं बोला. आज सकाळी तुमच्या अपर्णा गजमुखराव मोरे कुठं होत्या? तुमचा काय संबंध? माझा काय संबंध? माझा नाहीच आहे हो, पण तुम्हाला संबंध जोडायचा आहे ना. मग कुठं होत्या तुमच्या पूजनीय अपर्णा मोरे? घरात आहे, मामाची सेवा करते. असं खरं का? तुला नक्की असं वाटतं की ती आज सकाळपासून तिच्या घरातच होती? असं कुठं म्हटलंय मी? ती त्या शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलती, तिकडे गेले असतील तास दीड तास. नक्की? एक मिनिट. तुम्ही पोलीस ऑफिसरची परीक्षा पास झाला याचा अर्थ असा होतो की तुम्ही पोलीस ऑफिसर झालात, आणि जरी झालात तरी अशी उलट तपासणी करायची नाही माझी. हे असले प्रश्न विचारून काय सिद्ध करायचंय तुम्हाला? हेच सिद्ध करायचंय की ती अपर्णा तुझ्याशी किती खोटं बोलते ते. ती आज त्या शिक्षण अधिकाऱ्याला नाही, आपल्या राजश्री वहिनी साहेबांना भेटायला गेलती. माझा ना विश्वासच. बरोबर आहे. तुझा विश्वास मिळवण्यासाठी मला आता प्रूफ दाखवावं लागणार ना. बघ बघ की त्या फोटो मध्ये येळ पण दिसती. 3-4 फोटो आहेत. बघ बघ किती वाजता भेटल्या होत्या त्या शिक्षण अधिकाऱ्याला भेटायला गेल्या होत्या का? त्याचं ऑफिस कुठं दिसतंय का? बघ. आता मला सांग, राजश्री वहिनी साहेबांचं अपर्णाकडे काय काम, किंवा अपर्णाचं त्यांच्याकडे काय काम? अरे ज्या राजश्री वहिनी साहेब आज पतूर तुझा, माझा किंवा अपर्णाचा सुद्धा फक्त अपमान करत आल्यात, त्यांचं अपर्णाकडे काय काम असू शकतं? आणि चल समजा त्या दोघींचं एकमेकींकडे काहीतरी पर्सनल काम असेल, पण मग ह्यासाठी ती तुझ्याशी खोटं का बोलली? आहे उत्तर तुझ्याकडे? सांग की, आहे का उत्तर? किती दिवसाचा मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतेय, ती पोरगी जशी दिसती ना तशी नाहीये. तिचे खायचे दात वेगळेत आणि दाखवायचे वेगळेत. अपर्णा, कुठे आहेत तुम्ही? आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवतो, ताबडतोब इकडे यायचं 0 मिनिटात. का आम्ही तिकडे येऊ? या, वाट बघतो. या अपर्णाची त्या पोरीशी काय दुश्मनी आहे? काय हो? आपल्याला काय करायचंय? नाही म्हणजे तसं नाही. ती अपर्णा अशी कोण लागून गेली हो की हिची त्या पोरीशी काय दुश्मनी आपण शोधून काढलं पाहिजे. हे बघा, घरचा काटा काढायचा आहे ना, बाहेरचा काटा आणावाच लागल.
मग तो काटा कुठून आलाय, कशा पायी आलाय, आपल्याला काय करायचंय? एक लक्षात घ्या, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. मित्र राजश्रीबाई, तुमची विचारशक्ती टोटल फेल झालीये. रणजितरावाची बायको, ती दीडदमडीची पोरगी जिची हैसियत नाही, तिला घराबाहेर काढायसाठी या भेकारड्या पोरीला घरात आणायचं, तिची आम्ही मदत घ्यायची. पंजाबराव पोकळवासा जरी असला तरी एकेकाळचा महाल होता. घरंदाजपणा, खानदानीपणा होताच त्याच्यात. आणि ही अपर्णा कोण, कुठल्या वाडीवरची, कोणाला माहिती. एकदम बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर. दीडदमडीचीच पोरगी होती. पण हे लग्न झालं तर एका दगडात 3 पक्षी मारले जाणार आहेत. अहो, ती अपर्णा आणि सुजित भाऊजी आता फक्त लग्न करायचं म्हणतायत, तर त्या पोरीची, संजीवनीची आणि सुजित भाऊजींची युती आत्ताच तुटलीये. लग्न झाल्यावर त्यांची कन्फर्म दुश्मनी बघा. यांच्या दुश्मनीमुळं रणजित भाऊजीवर पडले जाणार. एकदा का त्या अपर्णानं तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली की नाही, की मग सुजित भाऊजी बरबाद झाले की नाही. 3 फायदे. आणि आम्हाला एक गोष्ट सांगा, घरातला कचरा बाहेर टाकायचा असेल तर आपण काय आलिशान कार मागवतो का? घंटा गाडीच मागवतो ना. ही अपर्णा आपली घंटा गाडी आहे. असं समजा, शत्रूचा शत्रू हा टेम्पररी मित्र आहे. आणि एकदा का आपलं काम झालं की नाही, तर हा काटा बाहेर फेकायचा आणि तो पण काटा बाहेर फेकायचा कचऱ्यात. आता फक्त तुम्ही आई साहेबांना कन्व्हिन्स मारा. कसं? झालास का फ्री? झालो फ्री. अंबाबाईची कृपा. अरे, जुनी लोक म्हणतात ते काही चुकीचं नाही. एक वेळ हत्ती परवडला पण दिन नको बघ. अगदी बरोबर. आणि मी जसं कर्ज घेतलंय जास्त व्याजदराचं, तसं तर नको. दिलेस ना सगळ्यांचे? सगळ्यांचे आठवणीने दिले. अभिनंदन. थँक्यू. रंजा, तुझं डबल अभिनंदन. डबल अभिनंदन? कशासाठी? एक तर तू कर्जमुक्त झालास, आणि दुसरं म्हणजे माझ्यासारखी बिझनेस पार्टनर मिळालीये तुला. तुझंही अभिनंदन. मग काय, खुश ना? खुश. एकदम खुश का? एकदम खुश. मग एक काम कर, रात्री ना दार आणि खिडक्या नीट लावून घ्या, म्हणजे आवाज नको. तू झालं का तुझं हे असलं ते चावटपणा म्हणतात त्याला. हा? आणि तुझी मावशी केवढी चावट आहे हे तर तुला माहितीच आहे. बरं ऐक ना, संजूला ना छान असं रोमॅन्टिक सरप्राईज दे आज. कसलं सरप्राईज? कुठेतरी बाहेर गेली. बरं कुठे गेली तेही सांगितलं नाही तिने. अगं बाई, तुला पण नाही सांगितलं? कमालच आहे. मग अशी तरा आली, आता परत गेली होय. मला तर वाटतंय ती सुद्धा तुला सरप्राईज देणार असणार. चान्स आहे, पण माहित नाही. कसं माहित नाही? ऐक, तुम्ही दोघांनी एकमेकांना सरप्राईज दिलं की नाही, की काय दिलं हे मला सांगा. नाही म्हणजे जे सांगायचंय तेच सांगा, बाकीचं नको.
सुजीत, सुजीत, अहो काय झालं? एवढं घाई का बोलवलं मला? सगळं ठीक आहे ना? आणि तुम्ही जर का मागच्या वेळेस सारखं अचानक भेटून आपण आत्ताच्या आत्ता लग्न करू म्हणून बोलवलं असेल तर मी आत्ताच सांगते, आपण असं लग्न करायचं नाहीये. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण लग्नच करायचं. 1 मिनिट. वेगळा विषय चालला इकडं, जरा थांबा. वहिनी साहेब, तुम्ही मोठ्या वहिनी साहेबांना भेटायला गेल्या होतात का? तुम्ही सांगितलं असेल ना यांना? वहिनी, का वागताय तुम्ही माझ्याशी असं? काय वाकडं केलं हो मी तुमचं, की तुम्ही सतत सतत ह्यांच्या मनात माझ्याबद्दल असं विष कालवायचा प्रयत्न करताय? तुम्ही राजश्री वहिनींना भेटलात का? फोटो मी काढले. मी काढलेत फोटो आणि लांबून काढले म्हणून मला काही ऐकू नाही आलं. जर जवळ असते ना तर व्हिडिओत काढला असता बघ, आणि मग मी सुजित भाऊजींना सगळं दाखवलं असतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, तुम्ही राजश्री वहिनींना भेटायला गेल्या होता का? हो, गेले होते. आज मी राजश्री वहिनींना भेटायला गेले होते आणि त्यासाठी हो, तुमच्याशी खोटं बोलून गेले होते. आणि मला खूप त्रास झाला तुमच्याशी खोटं बोलताना, पण मला बोलावं लागलं. का का खोटं बोललीस तू? कधी कधी आपल्या माणसांसाठी आपण त्यांना दुखवू नये यासाठी खोटं बोलावं लागतं वहिनी साहेब. तुम्हाला हे माहित असेलच की तुम्ही कधी ना कधी असं केलं असेल. आणि आज मी याच कारणासाठी खोटं बोलले. तुम्ही दुखावले जाऊ नये म्हणून बोलले. कारण मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला त्यांना भेटायला जाऊच दिलं नसतं. कारण कळल्यावर तर नाहीच नाही. असलं कसलं कारण आहे? तुम्ही त्यांना का भेटायला गेला होता? विनंती करायला गेले होते त्यांना की आपल्या लग्नासाठी त्यांनी आणि दादासाहेबांनी आईसाहेबांना कन्व्हिन्स करावं, म्हणून त्यांचं मन वळवावं असे प्रयत्न करा ही रिक्वेस्ट करायला गेले होते. कारण मला वाटलं की बाकी कुणी तर काही मदत करत नाही, रणजित भाऊजींचं आईसाहेब ऐकत नाहीत तर त्यांचं तरी ऐकतील म्हणून गेले होते. माणूस अडचणीत असला की समोर असलेल्या प्रत्येक मार्गाचा वापर करून पाहतो ना.
आणि इथे तर माझ्या प्रेमाचा प्रश्न होता ना, पण काही फायदा झाला नाही. त्यांनी मला तिथून अपमान करून घालवून दिलं. तिथे त्यांनी मला मारलं आणि आता इथे या मला मारतायत. आमच्या त्या भेटीचा काय भलता सलता अर्थ तुम्ही त्यांच्या डोक्यात घालताय ताई? खोटं बोलतीयस तू. तू असलं काहीही बोलायला तिकडे गेली नव्हतीस. हो का? मग मी काय बोलत होते तेव्हा तिथे सांगा. तू आता जे काय बोलतीयस त्याचा पुरावा आहे का तुझ्याकडं? ठीक आहे, माझ्याकडे मी हेच बोलले, याचा काही पुरावा नाहीये. पण तुमच्याकडे मी काय बोलले ह्याचा काही पुरावा आहे?